आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज खरं तर सकाळचा एक व्हिडिओ प्रचंड सध्या सोशल मीडियात गाजतोय आणि त्या व्हिडिओमुळेच कुठेतरी राम शिंदे यांचं म्हणणं आहे की दोघांना मिळूनच माझा जो आहे तो पराभव केला. अजित पवार माझ्या पराभवामध्ये ह्या रोहित पवारांना रचलेल्या कटात सहभागी आहेत असा थेट गंभीर आरोप अजित पवारांवर त्यांना केला. काय नेमकं झालं होतं, काय खरं परिस्थिती? एक तर राम शिंदेना मला विचारायचं आहे, कधी आयुष्यात ते चव्हाण साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त कधी तिथे गेलेत का त्या पवित्र ठिकाणी? त्या भूमीमध्ये गेल्यानंतर काहीतरी संस्कार नावाची एक गोष्ट असते. अजितदादा शेवटी माझे काका आहेत, ते थोरलेत आणि त्या भूमीमध्ये संस्कार हे आपण पाळलेच पाहिजे. खरं तर महाराष्ट्रातच पाळले पाहिजे. आणि तिथं ते आले समोर, मी त्यांचे दर्शन घेतलं, पाया पडलो, बस ही आपली संस्कृती. त्या वेगळं काय होतं? त्यांना काही मेसेजेस दाखवले अजित पवारांना सभा घेण्यासाठी की दादा तुम्ही सभेला या, रोहित पवारांची इथं सभा घेतली गेली पाहिजे. मात्र ते शेवटपर्यंत आले नाहीत आणि त्यामुळे माझा पराभव झाला. जर एक सभा झाली असती तर रोहित पवारांचा पराभव नक्की होता असं त्यांचं म्हणणं. दुसऱ्या पक्षाचं काय बोलतंय? अमित शहा आले का? देवेंद्र फडणवीस आले का? अजून दुसरे मोठे भाजपचे नेते आले का? नाही आले. माहित होतं काय होणार आहे. त्यामुळे उगाच दुसऱ्या पक्षाच्या एखाद्या नेत्यांना रॉंग बॉक्समध्ये तुम्ही का पाडताय? तुम्ही पडला आहात ना, तर तुमच्या आता मंत्रिपदाची अपेक्षा झाली म्हणून तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी, दुर्दैवाने त्यांना यश आलेलं नाही. थोडे नैराश्यामध्ये ते आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत. त्या अनुषंगाने ते बोलतात असं आपल्याला बोलावं लागेल. त्यांना तुम्ही ब्लेम करू नका, कुणी त्यांना वेगळं काय बोलू नका, खालच्या लेवलला जाऊन बोलू नका. कधी कधी असं होत असतं, एवढा पैसा वाटून, गुंडांचा वापर करून, दडपशाही, सरकारी यंत्रणेचा वापर करून ते 1200 मतांनी हारलेले आहेत. त्यामुळे एवढी ताकद लावून हारल्यानंतर मन फार त्यांचं दुखावलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून ते आज बोलत आहेत आणि त्यांची ती सवय आहे. विखे पाटील साहेबांना लागलं तर तुम्ही एकदा विचारा की राम शिंदेचा स्वभाव कसा आहे. लोकसभेला त्यांच्यावर नाराज, मग कुठेतरी त्यांना त्यावेळेस पराजय स्वीकारावा लागला. त्यांना मागच्या दरवाजाने आमदार पद पाहिजे होतं, मग विखेंवर खापर फोडलं, त्यांना रॉंग बॉक्समध्ये टाकलं, त्यात त्यांना मागच्या दरवाजाने आमदारकी मिळाली. आता अजितदादांवर खापर फोडायचं आणि मागच्या दरवाजाने कुठेतरी मंत्रिपद मिळते का, हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. पण त्यांना मी काय बोलत नाही. काही झालं तरी त्यांना पराजय स्वीकारावा लागला. एवढी ताकद लावून सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी एवढा पैसा त्यांना पाठवून सुद्धा त्यांना काय ते यश आलेलं नाही. त्यांचं म्हणणं आहे की ही एक निवडणूक आहे, हे स्पष्टपणे उदाहरण आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूटच नाहीये, हे सर्वजण एकच आहे. मग ते देवेंद्र फडणवीस साहेबांना कळलं पाहिजे ना. अहो राम शिंदे सर, लगेच जाऊन देवेंद्र फडणवीसांना सांगा की दादांना कुठलं पद देऊ नका, मंत्रीपद देऊ नका. मग राम शिंदे सरांना कुठेतरी हे सांगायचं आहे का देवेंद्र फडणवीसांना काहीच कळत नाही, अमित शहांना पण काहीच कळत नाही आणि जे कळतं फक्त राम शिंदेनाच कळतं? अरे वा, मोठे नेते झालेत, तुम्ही तिथं नका थांबू. तुम्ही आता मुख्यमंत्री बना. देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणा आता नागपूरला जाऊन तुम्ही बसा. हे बघू आता देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचं ऐकतात का नाही. तुमचं सकाळची एक प्रतिक्रिया खूप महत्वाची होती. अजित पवारांना बारामतीत एवढं व्यस्त ठेवलं की त्यांना तिकडे यायला वेळच भेटला नाही, जामखेडला. असे असू शकतं. बिझी होते, सगळेच नेते बिझी होते. विखे पाटील साहेब बिझी होते, वळसे पाटील साहेब बिझी होते, अजितदादा बिझी होते, त्यानंतर मुश्रीफ साहेब बिझी होते, महाजन साहेब बिझी होते, सगळे मोठे नेते बिझी होते. तसे दादा सुद्धा बिझी होते. त्यामुळेच कदाचित अशा मोठ्या मोठ्या नेत्यांना माझ्या मतदारसंघामध्ये सोडत दुसऱ्या कुठल्याच मतदारसंघामध्ये जाता आलं नाही. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात निकाल लागले, ट्रम्पेटचा फटका पुन्हा एकदा बसल्याचं पाहायला मिळालं. खरं तर तुमच्याकडून खूप साऱ्या जे निवडणूक आयोगाला पत्र आहेत ती गेली होती, मात्र त्यावर हालचाल झाली नाही, परिणामी फटका बसला. 9 मतदारसंघ तर आज समोर येत आहेत जिथं थेट आपल्या पक्षाला फटका बसल्याचं पाहायला मिळतं, जे निवडून आले असते. अगदी 400-500 मतांचा फरक आहे. 9 नाही, कदाचित 10 असेल. त्याच्यामध्ये फहाद जे आमच्याकडनं मुंबईतून अणुशक्तीनगरमधून लढले होते, त्यांचं नाव त्याच्यामध्ये नाही आलं. तिथं सुद्धा त्या ट्रम्पेट नावाचं जे चिन्ह आहे, लोकांना तुतारी वाटते आणि तिथं 4000 मतं मिळाली आणि दुर्दैवाने याचा पराजय 3000 तिथं झाला. माझ्या मतदारसंघामध्ये रोहित पवार नावाचा जो दुसरा व्यक्ती उभा होता त्याला सुद्धा ट्रम्पेटच मिळालं होतं. त्याला 3500 मतं खाल्ली. कुठं ना कुठेतरी त्याचा परिणाम हा नक्कीच झालेला आहे. पण ठीक आहे, इलेक्शन कमिशनला आम्ही बोललो, प्रयत्न केले, तरी सुद्धा त्यांनी काय त्या बाबतीत ऐकलं नाही. इलेक्शन कमिशन हे सत्तेत असणाऱ्या लोकांच्या खिशात आहे
हे आता सामान्य लोकांचं सुद्धा मत झालेलं आहे. अनिल पाटलांचं असं म्हणणं आहे रोहित पवार केवळ दावे करतात, 17-18 जण संपर्कात आहेत, आमच्यासोबत येणार आहेत, असं निवडणुकीपूर्वी दावे केले मात्र प्रत्यक्षात झालं नाही. आता मी दावे करतोय की शरद पवारांसोबत जे असणारे आमदार आहेत ते आमच्या संपर्कात आहेत, लवकरच चित्र तुम्हाला वेगळं पाहायला मिळणार आहे. मग तो पराभूत असेल किंवा निवडून आलेला असेल, हे दोन्ही आमच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ते अजित पवारांसोबत येतील. त्यांच्या संपर्कात कुणीच नसेल हे मी तुम्हाला आश्वासित पद्धतीने सांगतो. झाला कोणाचा संपर्क तो डायरेक्ट अजितदादांशी होईल, कारण कदाचित खाली कोणावर विश्वास राहिला नसावा. म्हणून बोललं तर दादांशी बोललं जाईल, पण दादांशी कोण कोण बोललंय का दादा कोणाकोणाशी बोलले हे आपल्याला तरी सांगता येणार नाही. दादा, एकनाथ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सगळ्या आमदारांची बैठक पार पडली. गटनेता असेल, पक्ष प्रतोद असेल, यासोबतच पक्षीय विधिमंडळ नेता असेल, या सगळ्यांच्या निवडी पार पडल्यात. आपले कधी पार पडतायत? रोहित पवार आता आम्हाला अशा एखाद्या महत्वाच्या पदावर पाहायला मिळतील का? खरं तर संघटनेत तुम्ही वारंवार मागणी केली होती, मात्र संघटनेमध्ये ज्या पद्धतीनं पद मिळणं होतं ते मिळालेलं नाहीये. आता पुढच्या काळातली रणनीती कशी असणार आहे? कशा पद्धतीनं पक्ष आपल्यावर जबाबदारी सोपवेल? शेवटी हा जो कुठला निर्णय आहे तो प्रमुख नेत्यांवर आहे. त्याच्यामध्ये पवार साहेब येतात, सुप्रिया येतात, जयंत पाटील साहेब येतात, टोपे साहेब येतात, अनिल देशमुख साहेब येतात, आव्हाड साहेब येतात, मग बाळासाहेब पाटील साहेब येतात. हे सगळे ठरवतील तर मला पद मिळेल, आणि जे कुठलं पद मिळेल ते प्रामाणिकपणे त्या पदावर मी काम करेल. पण शेवटी नेत्यांनी ठरवावं लागतं, कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. मी राजकारणामध्ये नवीन आहे, अनुभव तसा कमी आहे. त्यांना जर वाटलं तर माझ्या कमी अनुभवाचा पार्टीला कुठे ना कुठेतरी फायदा होईल, जर एखादं पद दिलं तर नक्कीच त्याच्यावर मी काम करेन. आत्ताच्या घडीला जर पाहायला गेलं तर 10 आमदार फक्त आपल्या पक्षाचे आहेत. एवढे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान कसं काय झालं तुम्हाला काय वाटतं? कारण अनेक तक्रारी महाराष्ट्रात येत नाहीत. ईव्हीएमवर खास करून आकडेवारी जुळली नसल्या संदर्भात किंवा अनेक ठिकाणी बॅटरी लॉस. फाद अहमद इथं होते, त्यांना सुद्धा आरोप केला होता, गंभीर आरोप केला होता. आता एकतर नेते काय म्हणतात याच्यापेक्षा सामान्य लोकांना तर कार्यकर्त्यांना तुम्ही विचारलं तर कुणीच हा जो पराजय तो स्वीकारलेला नाही. जर एवढा मोठा विजय झाला असेल महायुतीचा तर गल्ली गल्लीमध्ये जल्लोष व्हायला पाहिजे होतं, पण तसं कुठेही काही झालेलं नाही. लोक शॉकमध्ये गेलेत. असं कसं होत आहे? आमचं सोडा बीजेपीचेच लोक शॉकमध्ये गेलेले आहेत. 160 आपल्याला मिळेल अशी चर्चा होती सगळी मिळून महायुती, ते 220च्या पुढे कसं गेला असा प्रश्न तिथं पडलेला आहे. कार्यकर्ता म्हणून, नागरिक म्हणून दुर्दैव म्हणा, ईव्हीएमवर नक्कीच आज शंका आहे. आता मी कराडला गेलो होतो, तिथं तर एक असं बूथ आहे की ते मतदानच 500 झाले, पण ईव्हीएम मध्ये दोन्ही उमेदवाराची मतं एकत्रित केली तर 750 दिसतात. तुम्ही तो डेटा पाहिला? म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही ते पुरावे पाहिले? आलं एक, मी आय थिंक ट्विट पण त्याच्या बाबतीत केलं असेल, नसेल केलं तर मी ते करेल. त्यानंतर 3 उमेदवाराला सेम मतदान मिळालंय, म्हणजे वेगवेगळे मतदारसंघ आहेत पण सिमिलर मतदान तिथं झालेलं आहे. त्याच्याच बरोबर काही बूथवर मशीन 99% वगैरे तिथं कॉमन कंप्लेन आहेच. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर मशीन सगळे गुजरातवरून महाराष्ट्रात आणले, म्हणजे प्रोजेक्ट सगळे महाराष्ट्रातून गुजरातला गेलेत, पण ईव्हीएम मशीन मात्र गुजरातवरून महाराष्ट्रात आलेली आहे. आणि मग गुजरातमध्ये जो काही व्हायरस होता भाजपचा तो आता महाराष्ट्राला सुद्धा लागलेला आहे ईव्हीएमच्या माध्यमातून. आणि ह्याच्यात जर काही आपण बघितलं तर अनेक ठिकाणी लोक सुद्धा बोलत असताना बोलतात की काही नंबर मिसमॅच होत आहेत, बरंच काय आहे. आता 29 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट आपल्याला तिथं खरं तर मोजता येतं. प्रॉब्लेम असा आहे की लोकशाही टिकवण्यासाठी आणि जर कोणाची शंका असेल तिथं मोडीत काढायची असेल तर त्याला इझी ऍक्सेस असावा. आता एक ईव्हीएम मशीन जर चेक करायचं असेल तर आपल्याला 47,000 रुपये द्यावे लागतात, आणि 15 ईव्हीएम जर मॅक्सिमम 5% करू शकतो तर 15 ईव्हीएम पर्यंत आपल्याला जर करायचं असेल तर तो आकडा जातो 7-7.5 लाख. उद्या एखादा गरीब उमेदवार उभा राहिला, त्याच्यावर अन्याय झाला, एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला जर भाजपने उभं केलं आणि त्याच्या समोर जर साधा असेल त्याला तेवढे पैसे कुठं आणायचे? 5% आहे ना, 5,000 ठेवा, काय हरकत आहे? त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी पैसे लावलेले आहेत. आता बघू, आमच्यातले काही जण कोर्टामध्ये जाणार आहेत आणि तिथं आपल्याला कळेल पुढे काय होत आहे. शपथपत्र काही लिहून घेणार आहेत आमदारांकडून? कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शपथपत्र लिहून घेण्यात आलेली आहेत की कुणीही भविष्यामध्ये जे पक्षफुटीची घटना घडली होती तशी घडू नये म्हणून एक उपाय म्हणून. आता हा उपाय त्यांनी तिथं काढलाय. आमची बैठक आज संध्याकाळी, त्या बैठकीत काय होतं ते बघावं लागेल. धन्यवाद दादा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच रोहित पवार यांना राम शिंदेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ज्या पद्धतीने त्यांना आरोप केला आहे चुकीचे आरोप आहेत असंही देखील त्यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश मुतावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.